नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत। आपण जो महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे त्या विषयातील पुढचा टॉपिक आपण आज सुरू करत आहोत। टॉपिकचं नाव आहे पहा काय, महाराष्ट्रातील मृदा। तर आपण सुरुवात करूया। ओके, बघा पहिला मुद्दा काय आहे, मृदा। महाराष्ट्रातील मृदेवर जरी आपल्याला प्रश्न विचारले जात असले तरी आपल्याला मृदा ही संकल्पना काय आहे ते समजून घेणे गरजेचं आहे। कारण प्रश्न जरी थेट मृदेच्या व्याख्येवर येत नसले तरी मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक कोणते यावर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे, ते आपण पाहूया। आता बघा सुरुवात करूया। बघा काय म्हटलंय, मृदा व्याख्या काय म्हणते बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा थर ज्यामध्ये सामान्यतः सेंद्रिय अवशेष, चिकणमाती, खडक कण यांचे मिश्रण असते आणि जो वनस्पतींच्या वाढीस समर्थन देतो त्यास मृदा असे म्हणतात। बघा ह्या व्याख्येमध्ये आपल्याला ना कोणकोणते महत्त्वाचे गोष्टी आहेत त्या आपल्याला विचारात घ्यायच्यात। बघा मृदेचा वरचा थर ज्यामध्ये बघा सेंद्रिय अवशेष म्हणजे ह्याला आपण ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणतो। ओके, ऑर्गॅनिक मॅटर। त्यानंतर चिकणमाती, बरोबर, चिकणमाती त्याला आपण क्ले असं म्हणतो, बरोबर। त्यानंतर खडक म्हणजे हे रॉक, पण ह्याचे रॉक पार्टिकल्स होतील हे, यांचे मिश्रण जे वनस्पतींच्या वाढीला समर्थन देतात त्यास मृदा असे म्हणतात। आता बघा मृदा मधला हे जे घटक तर आहेत, पण सर्वात महत्त्वाचा घटक जो मृदेला बाकीच्या म्हणजे वेगळा करतो तर तो कोणता, तो वनस्पतींच्या वाढीला समर्थन देतो। म्हणजे जर अशी एखादी जमीन असेल की त्यामध्ये हे सर्व घटक आहेत, सेंद्रिय घटक आहे, चिकण आहे, चिकणमाती आहे, खडक कण आहेत, पण जर तिथं जर वनस्पतींची वाढ होत नसेल तर अशा तुम्ही जी माती आहे तिला मृदा म्हणू शकत नाही, बरोबर। त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक। आता मृदेच्या निर्मितीची जी प्रक्रिया असते ती एक खूप अशी मंद गतीने चालणारी प्रक्रिया असते, तर त्यावर परिणाम करणारे घटक कोणते असतात बघा, एकूण बघा आपण पाहतो 1 2 3 4 5 असे 5 घटक आहेत की जे तुमच्या मृदा निर्मितीच्या प्रक्रियेला अफेक्ट करतात किंवा त्यावर परिणाम करतात। पण त्याचं 2 प्रकारामध्ये विभाजन केलं जाऊ शकतं। पहिला आहे तुमचा सक्रिय घटक आणि दुसरा आहे निष्क्रिय घटक। बघा सक्रिय आणि निष्क्रिय मध्ये फरक काय होतो बघा, इथं सक्रियची 2 उदाहरणं बघू आपण। हवामान, इथं नैसर्गिक, वनस्पती आणि जैविक घटक यांना सक्रिय म्हटलंय, आणि निष्क्रिय म्हटलंय मूळ, खडक, भूस्वरूप आणि वेळ आणि कालावधी, बरोबर। वेळ किंवा कालावधी हा तिसरा घटक झाला। आता सक्रिय म्हणजे काय होतं बघा, एखाद्या भागामधलं जे हवामान आहे ते हवामान त्या मृदेमध्ये मृदेच्या निर्मितीमध्ये ऍक्टिव्हली पार्ट करतं। म्हणजे ऍक्टिव्ह आपल्याला इथं ना सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह फॅक्टर्स असं म्हणता येईल ह्याला आपण, घटकाला जर आपण फॅक्टर म्हटलं तर। ओके, बघा आता काय होतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। समजा एखाद्या भागामधलं वातावरण, हवामान असं आहे की जिथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय, बरोबर, आणि एखाद्या असं वातावरण आहे की जिथे पाऊसच पडत नाही। तर मला सांगा की ज्या भागामध्ये पाऊस पडतोय तिथली माती वेगळी असेल आणि ज्या भागामध्ये पाऊसच पडत नाही असं जागेवरची मातीचा किंवा मृदेचा प्रकार वेगळा असेल। म्हणजे अशा तऱ्हेने काय करतं ते हवामान, काय करते डिरेक्टली आणि इनडिरेक्टली अफेक्ट करतं, म्हणून त्याला सक्रिय म्हणतं। सेम तुमचं नैसर्गिक, वनस्पती आणि जैविक घटक। नैसर्गिक वनस्पती सुद्धा काय करतात, तुमच्या मृदा निर्मितीमध्ये काय करतात, सक्रिय भूमिका पार पाडतात, जैविक घटक आणि नैसर्गिक। पुढचा आहे तुमचा निष्क्रिय। बघा निष्क्रिय म्हणजे तो घटक महत्त्वाचा असतो पण तो ॲक्च्युअल तुमच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही। म्हणजे तो महत्त्वाचा घटक असतो पण ॲक्च्युअली स्वतः पार्टिसिपेट करत नाही। त्यातलं बघा पहिला आहे तुमचा मूळ, खडक, त्यानंतर आहे भूस्वरूप आणि तिसरा आहे वेळ किंवा कालावधी। म्हणजे हे 3 जे घटक आहेत ते बघा ते स्वतःहून तुमच्या निर्मितीला मदत करतात, पण ते स्वतःहून एखाद्या मृदेच्या निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभाग घेत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, तुमचा निष्क्रिय घटक असं म्हटलं जातं। ओके, बघा आपल्याला आता पाहायचं आहे काय, महाराष्ट्रातील मृदा आपण मुद्दा पाहतोय, त्याआधी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की भारतामध्ये मातीचे किती प्रकार आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आणि ते कोणी दिले बघा वर्गीकरण, नाव दिले कंसामध्ये बघा, भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेने दिलेलं आहे। आणि किती ह्याच्यामध्ये विभाजन केलंय बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे भारतामध्ये ICAR नुसार एकूण 8 प्रकारच्या मृदा आढळून येतात, बरोबर। आता बघू आपण त्यातली
पहिली कोणती आहे, गाळाची, तिलाच अलुवियल असे म्हणतात. कंसामध्ये बघा याचा 40% आकडा दिलाय. म्हणजे एकूण भारताची जी मृदा आहे त्या मृदेपैकी 40% मृदा कोणती आहे, ही अलुवियल किंवा गाळाची आहे. त्यानंतर आहे तुमचं तांबडी, तांबडीला रेड असं म्हणतात, हे आहे 18.5%. आणि आपण ज्यावेळेस प्राकृतिक महाराष्ट्राचा अभ्यास करताना कोकणामध्ये पाहिलं होतं की हे आपल्याला तांबडी माती आढळून येते, बरोबर, ते आपलं एक उदाहरण आहे. त्यानंतर बघा काळी कापसाची, ब्लॅक कॉटन, हिचं प्रमाण 15% आहे, बरोबर. हे काळी कापसाची म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या भागामध्ये जी आढळून येते की जिथं ज्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन केलं जातं तिला काय म्हटलं जातं, ब्लॅक कॉटन किंवा काळी कापसाची. त्यानंतर जांभी, तांबडी आणि जांभी हे दोन्ही प्रकार आपल्याला कुठं आढळून येतात, आपण प्राकृतिक भूगोलमध्ये पाहिलं होतं की हे तुम्हाला कोकणामध्ये आढळून येतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे डोंगराळ किंवा जंगलातील, याला माउंटेनस किंवा फॉरेस्ट असं म्हणतात. त्यानंतर शुष्क किंवा वाळवंटी, आरिड ऑर डेझर्ट, हे तुम्हाला राजस्थानमध्ये पाहायला भेटेल. क्षारयुक्त आणि क्षारीय, सलाईन अँड अल्कलाईन, हे तुम्हाला प्रकार असा कोणत्या स्पेसिफिक भागात दिसत नाही, पण जिथे मोठ्या प्रमाणात जलसिंचन होते किंवा जिथं अजिबातच कोणत्याही प्रकारचं जलसिंचन आढळून येत नाही अशा ठिकाणी तुम्हाला क्षारयुक्त किंवा क्षारीय जमीन आढळून येतात. आणि शेवटचा प्रकार आहे पीठ आणि पाणथळ माती. ह्या मातीलाच ह्याला वेगळं नाव काय आहे, बोग, म्हणजे पीटी अँड मार्शी सॉइल्स किंवा बोग असं हे म्हटलं जातं. एकूण 8 प्रकार आहेत बघा. पण आता आपल्या लक्षात येते का, मी हे फक्त 3 ह्यांच्यामध्ये कंसामध्ये आकडा लिहिला आहे की त्यांचा पर्सेंटेज दिले. तर हे लिहिण्यामागचं कारण म्हणजे ह्या डॉमिनेट करतात. आपल्या लक्षात येते बघा, आपण हे सगळे तर आपण पाहतोय बघा, हे एकूण 8 प्रकार आहेत. त्यापैकी ह्या 3च यांच्यामध्ये कंसामध्ये मी प्रमाण दिले, कारण हे डॉमिनेट करतात. कारण त्यांचं पर्सेंटेज जर एकत्रित काढलं बघा, 40, 18, 58.5, 58.5, 63 आणि 73, म्हणजे जवळपास 2/3 जर तुम्ही प्रकार पाहिलं तर ह्या फक्त एकूण या 3च प्रकारामध्ये जमीन आपल्याला आढळून येते. आणि यावर प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारला आहे, भारतामध्ये गाळाच्या जमिनीचं प्रमाण किती आहे, तर त्याचं उत्तर 40%. आणि दुसरा एक प्रश्न असा विचारला होता की भारतामधील मातींचे त्यांच्या प्रमाणानुसार उतरता क्रम लावा. तर उतरतामध्ये तुमची सर्वात गाळाची येणार, त्यानंतर तांबडी येणार, त्यानंतर काळी येणार, बरोबर. हे असं लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा मुद्दा बघूया आपण. आता बघा, आपण ज्या 8 मृदा पाहिल्या त्यापैकी ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाच्या आहेत, त्या आपण इथं पाहणार आहोत. बघा, त्यातली पहिली आहे तुमची गाळाची मृदा. हिचं वैशिष्ट्य काय आहेत बघा, ही अपरिपक्व, कमकुवत किंवा वालुकामय असते. आता बघा, अपरिपक्व मृदाचा अर्थ असा असतो की जी मृदा आता नवीन तयार झालेली आहे. अपरिपक्व म्हणजे तिला जास्त कालावधी झालेला नाही. ती कमकुवत किंवा वालुकामय का म्हटली जाते बघा, कारण नदीच्या गाळामध्ये नदीच्या प्रवाहाबरोबर जो गाळ वाहून आणला जातो त्यामध्ये जे प्रमाण असतं, मातीमधील ज्या घटकांचं प्रमाण असतं किंवा ज्यांचा आकार असतो हा थोडा मोठा असतो, म्हणून त्याला वालुकामय, म्हणजे कणांचा आकार मोठा असल्यामुळे त्यांना वालुकामय म्हटलं जातं. कमकुवत कारण त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली नसते, आणि अपरिपक्व म्हणजे तेच की त्यांना खूप कमी कालावधी भेटलेला असतो, म्हणून त्यांना 3 प्रकारचं नाव म्हटलं जातं, अपरिपक्व, कमकुवत किंवा वालुकामय, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे वैशिष्ट्य बघा, मृदेचे स्वरूप कसं असतं. आता मृदेचे स्वरूप ना हे तुमच्या विगमापासून विसर्जनाकडे जाताना त्यामध्ये एक बदल घडून येतो. तो कोणता बदल बघा, सुरुवातीला वालुकामय ते चिकणमाती. आता हा बदल का घडून येतो, कारण ज्यावेळेस तुम्ही काय करता बघा, एखाद्या नदीचा प्रवाह असा वाहत आहे असं आपण गृहीत धरलं. समजा इथं हा तुमचा उगम आहे आणि हे इथं विसर्जन आहे, बरोबर. तर तुम्हाला इथे काय होईल, सुरुवातीला जी मृदा होऊन आणली जाईल ही तुमची वालुकामय असणार, बरोबर. पण ती हळूहळू, आता बघा ही नवीन, ज्यावेळेस नवीन मृदा येत जाईल तशी ही जी जुनी आहे मृदा वालुकामय ती खाली 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 वाहत जाईल, आणि इथं दरवेळेस नवीन एक वालुकामय मृदा जमा होत जाते. आता काय होतं, ह्या कालावधी वाढत जाईल तसं तसं ह्या वाळूचं काय होतं, जे आकार आहे, कणांचा आकार आहे तो बारीक बारीक होत जातो, आणि इथपर्यंत येताना काय होतं, त्याचं रूपांतर वालुकामयचं चिकन मातीच्या ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं. म्हणून आपण म्हटलंय काय, उगम ते विसर्जन, वालुकामय ते चिकन माती अशा प्रकारे तिच्यामध्ये बदल आढळून येतो.
त्यानंतर बघा पुढचं काय मुद्दा आहे वैशिष्ट्यामधला, स्वरूप हे सच्छिद्र असते. म्हणजे काय असतं सच्छिद्र म्हणजे बघा त्यामध्ये काय होतं म्हटलं, वाळू आणि चिकणमाती यांचं समप्रमाण असतं, म्हणून त्यामध्ये तुम्हाला पोर्स आढळून येतात, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, काय म्हटलंय, सच्छिद्र मृदा असं म्हटलं जातं. आता बघा ह्या गाळाच्या मृदेचे रासायनिक गुणधर्म आपल्याला पाहिजेत. बघा कोणतीही मृदा ज्यावेळेस आपण पीक घेण्याच्या उद्देशाने विचारात घेतो त्यावेळेस कोणता गुणधर्म महत्त्वाचा असतो, तर त्यामध्ये जे रासायनिक गुणधर्म आहेत ते गुणधर्म अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आता बघू आपण गाळाच्या मृदेमध्ये काय गुणधर्म आहेत. बघा ह्याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण साधारणपणे कमी असते, बरोबर. इथं म्हटलंय गाळाचे, पण इन ओव्हरऑल बघा काय असते मृदेमध्ये, आपल्याला बेसिक इन्ग्रेडियंट असतात तुमचे NPK, बरोबर. भारतामधील तुम्ही कोणतीही मृदा घेतली तर त्याचा विचार केला असता सर्वसाधारणपणे भारतातील मृदेमध्ये N आणि P म्हणजे तुमचं काय, नायट्रोजन आणि पोटॅश हे दोन, नायट्रोजन म्हणजे नत्र आणि हे स्फुरद, हे दोन घटक काय असतात, अल्प प्रमाणात आढळून येतात, बरोबर. दुसरं म्हटलं काय, पोटॅश, फॉस्फरिक ऍसिड आणि अल्कली यांचे पुरेसे प्रमाण असतं. ठीक आहे, हे फक्त तुमच्या गाळाच्या मृदेशी संदर्भात आहेत. ओव्हरऑल विचार केला तर भारताच्या मृदेमध्ये N आणि P चे प्रमाण काय असतं, कमी असतं. त्यानंतर वितरण काय म्हणते बघा, वितरण आपल्याला लक्षात येते. बघा गाळाचे म्हणल्यानंतर तुम्हाला नदी प्रवाह महत्त्वाचा आहे. बघा महाराष्ट्रातील नदी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी, ही जरी महाराष्ट्रातील नसली तरी ही नदी घ्या. ह्या नद्यांचा तुमचा कुठं तुम्हाला जो त्रिभुज प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेशामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ही गाळाची मृदा आढळून येते. आणि सेम आपल्याकडं काय पाहिले आपण, कोकणामध्ये सुद्धा आढळून येते, तर कोणतीही गाळाची मृदा आढळून येते. ओके, पुढचा मुद्दा बघा काय आहे, ही आपली पुढचा मुद्दा आहे काळी मृदा. बघा निर्मिती काय आहे, निर्मिती कशी होती बघा याची. ह्याच्यासाठी जो मूळ खडक आहे ना, तर तो मूळ खडक हा ज्वालामुखी खडक म्हणून ओळखला जातो. पण ज्यावेळेस तुम्ही दख्खनचा पठार विचारात घेता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बेसॉल्ट हा खडक आढळून येतो, आणि कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ग्रॅनाइट हा खडक आढळून येतो. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जी काळी मृदा तयार होणार आहे त्याचा बेसिक रॉक आहे तो बेसॉल्ट असणार आहे, आणि तुम्ही कर्नाटकमध्ये गेल्यानंतर जी काळी मृदा आढळून येते ती तुम्हाला ग्रॅनाइट पासून तयार झालेली आहे असं आढळून येईल. आता बघा हिला काळी मृदा आपण म्हटलंय, पण हा काळा रंग कोणत्या कशामुळे निर्माण होतो, तर त्यामध्ये जे असणारे जे संयुग आहे त्याचं नाव काय, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या संयुगामुळे काय होतं, जी मृदा आहे ज्वालामुखी खडकापासून तयार झालेली तिला काळा रंग प्राप्त होतो, म्हणूनच तिला काळी मृदा असे म्हणतात. आता पुढचं वैशिष्ट्य, आता पुढचा मुद्दा बघू आपण, काळ्या मृदेची वैशिष्ट्ये काय. पहिलं वैशिष्ट्य काय बघा, चिकणमातीचे प्रमाण यामध्ये किती आहे, 60% प्रमाण, 60% असतं. म्हणजे हा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण ऑन ॲव्हरेज जर काढलं तर तुम्हाला 60% चिकणमाती आढळून येते तुमच्या काळ्या मृदेमध्ये, बरोबर. आणखी पुढचं वैशिष्ट्य बघा, उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन काळी माती आकुंचन पावते आणि मृदेला रुंद व खोल भेगा पडतात, परिणामी नांगरणी सोपी जाते. म्हणजे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर ह्या काळ्या मृदेच्या किंवा काळ्या मातीच्या जर शेतामध्ये जाऊन पाहिलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की जमिनीमध्ये खूप मोठमोठ्या भेगा पडलेल्या दिसतात. तर त्याचं कारण तेच आहे बघा, जमिनीमधलं पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ते पाऊस म्हणजे बाष्पीभवन झाल्यानंतर माती आकुंचन पावते आणि काय होतं, आपोआपच रुंद आणि खोल भेगा पडतात, परिणामी नांगरट करायला ही जमीन कशी असते, सोपी असते. आता बघा ह्या उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनामुळे नांगरट जरी सोपी होत असली ना, तर एक आणखी याचा एक ड्रॉबॅक असा आहे की जर काळ्या मृदेमध्ये जर पाणी जर म्हणजे पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यामध्ये ती चिकट बनते. म्हणून जर नांगरणीच्या काळामध्ये जर समजा अचानक जर पाऊस आला तर आपल्याला लक्षात येईल बघा, नांगरणी करणं खूप अवघड होऊन जातं तुमच्या काळ्या मृदेमध्ये, कारण ती पाणी शोषून घेतल्यानंतर चिकट बनते. ओके, त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे काळ्या मातीचे वितरण. दख्खनचा पठार प्रदेश बघितला आपण, आपला बेसॉल्ट हा म्हणजे जरी महाराष्ट्राचा असला बेस रॉक असला तरी हे आपल्याला दख्खनच्या पठार प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय तुम्हाला काळी मृदा आढळून येते. ओके, पुढचा मुद्दा बघा, काळ्या जमिनीतील पिके. कापूस पिकासाठी काळी माती सर्वात योग्य असते, बरोबर. आणि दुसरं आहे तुमचं भात आणि ऊस. बघा पण काळ्या पिकासाठी काय म्हटलंय बघा, आपण जरा थोडं मागच्या एका स्लाइडकडे जाऊया.
बघा ह्यामधला हा तिसरा प्रकार दिसतोय का, हिला आपण काळी म्हटलं नाही, ICARनं नावच देताना काय दिलंय त्यांना, ब्लॅक कॉटन. ब्लॅक कॉटन का, तर ही मृदा अशी आहे की जी कापसाच्या उत्पादनासाठी खूप उपयुक्त असते, म्हणून तिला ब्लॅक कॉटन असं म्हटलं जातं. म्हणूनच इथं बघा दिलंय आपल्याला पिकांमध्ये कापूस पिकासाठी अत्यंत योग्य आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तुमचा भात आणि ऊस सुद्धा यामध्ये जे मृदेमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं, पण त्यासाठी एक कंडिशन काय आहे, तुमच्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध असली पाहिजे. जर सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर काळ्या जमिनीमध्ये भात आणि ऊस सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे येऊ शकतो. ओके, पुढची मृदा आहे बघा आपली तांबडी मृदा. निर्मिती कशी होती बघा. निर्मिती प्रक्रियेमध्ये आधी आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आपण पाहिलं मागं आधीच्या मुद्द्यामध्ये बघा, इथं हा काळा रंग काळ्या मृदेचा टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे होतो, तर इथं तांबडे मृदेचा हा लाल रंग आहे तुम्हाला हा फेरिक ऑक्साईडमुळे निर्माण होतो. म्हणजे फेरिक ऑक्साईड नावाचे जे संयुग आहे ते तांबड्या मृदेमध्ये जास्त असतं, म्हणून मृदेला तुमच्या लाल रंग येतो. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही तांबडी मृदेचा म्हणजे जमिनीमध्ये जर खड्डा घेतला, खोल गेलं, तर आपल्याला लक्षात येतं की ह्यातला जो वरचा थर आहे ना हा तांबड्या रंगाचा असतो, आणि जसं तुम्ही खाली जाल जमिनीमध्ये तसं त्याचा रंग हा पिवळसर होत जातो असं आपल्याला आढळून येतं. बरोबर. पुढचा मुद्दा बघा, लाल मातीची रासायनिक रचना. बघा काय आहे, मध्ये लोह आणि पोटॅश एकदम समृद्ध असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात असतं, आणि फॉस्फेट, चुना, मॅग्नेशियम आणि नायट्रोजनची कमतरता असते. बरोबर. तांबडी मृदेचं झालं. त्यानंतर महत्व काय बघा, उच्च खनिज आधार असल्याने सिंचन आणि सेंद्रिय पदार्थ मिळाल्यानंतर तांबडी माती उच्च उत्पादन देऊ शकते. बघा ह्याच्यामध्ये लोह आणि पोटॅश मोठ्या प्रमाणात आहे, तर मग म्हणून काय म्हटलं, उच्च खनिज आधार आहे, पण त्याला आवश्यक काय, तुमचं सिंचन पदार्थ आणि सिंचन आणि सेंद्रिय पदार्थ भेटले तर काय चांगलं उत्पादन घेतलं जाऊ शकतं. आणखी एक महत्व आहे बघा, तांबडी माती ऊस तसेच तांदूळ पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोकण किंवा कोल्हापूर ह्या भागामध्ये जाऊन जर तुम्ही फिरला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिकडच्या त्या भागामधील मातीचं प्रमाण हे तुम्हाला तांबडं आढळून येतं. त्यामुळे तुम्ही बघितलं कोल्हापूरमध्ये किंवा सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या भागामध्ये तुम्हाला ऊसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आढळून येतं, आणि तेच जर तुम्ही कोकणामध्ये गेला तर तुम्हाला तांदूळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आढळून येतं, कारण ही जी आपली तांबडी मृदा आहे तुमच्या ऊस आणि तांदळासाठी अत्यंत उपयुक्त असते. ओके, पुढचा मृदा आहे बघा, ही पुढचा आहे जांभी मृदा. ह्याच्या जांभी मृदा तयार होण्यासाठी काय आहेत, 2 अटी आहेत. बघा काय अट आहे, जांभ्या खडकाचं मोठं प्रमाण आवश्यक आहे. बरोबर. जांभी मृदेसाठी बेस तुमचा जांभा खडकच असला पाहिजे. आणि दुसरं अट आहे, ही खूप महत्त्वाची अट आहे, फक्त जांभा खडकाचं मोठं प्रमाण असून काही फायदा होत नाही, तर वैकल्पिक कोरडा, ओला आणि कोरडा कालावधी. म्हणजे काय होतं बघा, कोकणाचं आपण उदाहरण घेऊया. कोकणामध्ये काय होतं, आपल्याकडं मान्सूनचं प्रमाण हे काय असतं, 4 ते 5 महिने मान्सून असतो, आणि बाकीचं काय होतं 5-6 महिने किंवा 8-10 महिने पाऊस नसतो. म्हणजे हा वैकल्पिक कोरडा आणि काय होतं ओला कालावधी आपल्याला, म्हणजे अल्टरनेट, वैकल्पिकला इथं अल्टरनेट हा शब्द वापरायचा होता. कोरडा आणि ओला कालावधी ज्या भागामध्ये आढळून येतो आणि तिथं मूळ तुम्हाला जांभा खडक असेल तर तुमच्याकडे काय होते, ही जांभी मृदा निर्माण होते. पुढचा मुद्दा आहे, आपण वैशिष्ट्य बघू. विपुलता म्हणजे कोणते घटक मोठ्या प्रमाणात आहेत, लोह आणि अल्युमिनियम आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. कमतरता नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, चुना आणि मॅग्नेशियम. बरोबर. म्हणजे बघा मी तुम्हाला जे बोललो होतं ना की भारतामधील जी मृदा आहे त्याच्यामध्ये एन आणि पी. बरोबर. म्हणजे तुमचं एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे फॉस्फरस, हे 2 जे गोष्टी आहेत ह्या इन जनरल कमी प्रमाणात असतात, आणि के बऱ्यापैकी प्रमाणात आहे, म्हणजे आढळून येतं, पण हे 2 नक्की. आता इथं बघा, इथं तुम्हाला दिसतंय कमतरता नायट्रोजन, फॉस्फरस कमी दिसतंय. बरोबर. इथं सुद्धा तुम्हाला नायट्रोजन आणि इथं फॉस्फेट म्हणजे फॉस्फरसचीच कमतरता दिसते. इथं फक्त आपल्याला काय दिसत होतं बघा, गाळाची मृदा, याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजनचं फक्त प्रमाण कमी दिसतंय. इथं तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड आहे, म्हणजे पण नायट्रोजन तर 100% आपल्याला काय दिसतंय, कमी दिसतंय. म्हणजे फक्त तुमची गाळाची मृदा विचारात घेतली तरच त्याच्यामध्ये तुम्हाला एन कमी आहे, नाहीतर बाकी सर्वीकडे तुम्हाला एन आणि पी कमी प्रमाणात आढळून येतं. बघा पुढचा मुद्दा आहे तुमचा सूक्ष्मजीवांची जास्त क्रिया आणि उच्च पर्जन्यामुळे केंद्रीय पदार्थांचे प्रमाण कमी असतं. बघा हा जी जांभी मृदा तयार होते ना त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं. पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून असेल तर मग तिथे जी जीवजंतूंची निर्मिती आहे म्हणजे सूक्ष्मजीवांची निर्मिती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी काय होतं, सेंद्रिय पदार्थ
कमी प्रमाणात आढळून येतं, कारण त्यांचे सेंद्रिय पदार्थ हे त्यांचं ज्या सूक्ष्मजीवांचं अन्न म्हणून काम करतात, त्यामुळे तुम्हाला हे सेंद्रिय पदार्थ आढळून येत नाही. हीच गोष्ट तुम्हाला विषुववृत्ताकडे तुम्ही जसे विषुववृत्त भागामध्ये जाल तर तिथं तुम्हाला हीच गोष्ट आढळून येते की तिथं विषुववृत्तावर रोज पाऊस पडतो, पर्जन्याचं प्रमाण खूप जास्त आहे, परिणामी सूक्ष्मजीवांची जास्त क्रिया आढळून येते आणि परिणामस्वरूप तुमच्याकडे तिथे केंद्रीय पदार्थांचं एकदम कमी प्रमाण आढळून येतं. पुढचा मुद्दा आहे वितरण. बघा, पश्चिम घाट, गोवा आणि महाराष्ट्र हे आपण पाहिले पश्चिम कोकणाच्या दृष्टिकोनातून. महत्त्व काय बघा, जांभ्या मृदेचं भुईमुग तसेच काजू पिकांसाठी अत्यंत उपयुक्त, कॉफी, रबर आणि मसाला पिकांच्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त. बघा आपल्याला लक्षात येते काजू, कॉफी, रबर आणि मसाला हे जे पिकं दिसत आहेत ते सर्व पिकांचं जर तुम्ही जास्त उत्पादन कुठं होतं हे तुमच्या लक्षात आलं तर ज्या भागामध्ये जांभी मृदा, भारताच्या अँगलने जर विचार केला तर जिथे तुम्हाला जांभी मृदा जास्त आढळून येते तिथे तुम्हाला काजू, कॉफी, भुईमुग, रबर आणि मसाला यांचं जास्त प्रकारे उत्पादन आढळून येतं. ओके, तर बघा आपला हा जो टॉपिक होता महाराष्ट्रातील मृदा हा संपलेला आहे, कारण ह्यामध्ये खूप प्रश्न विचारताना जास्त काही व्हरायटीवर प्रश्न विचारले जात नाहीत. कोणत्या मृदेमध्ये कोणतं घटक कमी आहे किंवा काळ्या मृदेला कापसाची मृदा का म्हणतात, रंग का प्राप्त होतो, असे 4-5 बेसिक प्रश्न आहेत, त्यावरच प्रश्न विचारला जातो. आज आपण थांबूया ह्या टॉपिकमध्ये, लवकरच भेटू नवीन टॉपिकसह. धन्यवाद.